मित्रांनो? आवाज येत नाही. बरं, कसं काय? पाठीमागचा आवाज नको. जेवण वगैरे केलं की नाही? आवाज सांगत नाही. आज आपण विज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत. पाठीमागच्या दिसतं का पर्यावरणाचं सगळं? पुरेसा प्रकाश आहे का? विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, वेगवेगळे घटक पाहतो. कोणत्या कोणत्या गोष्टी आपण आपल्या पर्यावरणामध्ये पाहतो? फक्त मोठमोठ्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी पाहतो आपण आपल्या पर्यावरणात? एकालाच येते का? कापूसा बसून झाडे, पक्षी, अजून प्राणी. अगदी बरोबर आहे. अजून सांगते तू, सांगू शकतेस अजून? झाडे, पक्षी, प्राणी, इमारती. अगदी बरोबर. मनुष्य प्राणी. अगदी बरोबर. बेस्ट. तू सांग. सजीव आणि निर्जीव घटक. आपण आपल्या अवतीभोवती खूप छान उत्तर दिलं बरोबर. तुम्ही आता 7वीचे विद्यार्थी आहात, म्हणजे तुम्ही उत्तर असं अपेक्षित आहे. बेस्ट. आपण आपल्या अवतीभोवती काय म्हणतो? सजीव आणि निर्जीव गोष्टी पाहतो, बरोबर आहे की? आता सजीव आणि निर्जीव गोष्टी आपल्या अवतीभोवती सजीव कोणते कोणते? मोठ्यानं सांगायचं, उदाहरण सांगायचं. म्हणजे काय सांग? कोण कोण सजीव आहे? मानव, प्राणी, पशु पक्षी सजीव आहे. मानव, प्राणी, पशु पक्षी सजीव. टेबल, आणखी बरोबर. म्हणजे जे बाकीचं दिसतं ते सगळं काय आहे? निर्जीव आहे. बेस्ट. छान. आता सजीवांचं निर्जीवांमध्ये फरक काय आहे? किंवा आपण दुसऱ्या शब्दामध्ये म्हटलं तर सजीवांची वैशिष्ट्य काय आहेत? काही वैशिष्ट्य आहेत का? असे काही गुणधर्म आहेत का सजीवांचे की ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे करतात, की ज्याच्यामुळे सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये फरक राहतो? तू सांग बरं. सजीव एकाच करून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. मग गाडी पण एका ठिकाणी माझी गाडी जाते की नाही? मग हालचाल होते. बरं, सजीवांची हालचाल होते. अजून मग आपली सजीव आहे का माझी? कारण त्यामध्ये इंधन टाकावं लागतं तेव्हा हालचाल होती, बरोबर. मात्र ती सजीव म्हणता येणार नाही. आणखी काही वैशिष्ट्य आहे? हालचाल होती. सजीवांची नैसर्गिकरित्या वाढ होती, निर्जीवांची नाही. अगदी बरोबर. सजीवांची नैसर्गिकरित्या काय होते? वाढ होते. सजीवांची नैसर्गिकरित्या वाढ होते. हे एक महत्वाचं आहे. हालचाल, वाढ. आणखी कोण सांगेल? सांग. श्वासोश्वास करू शकतात सजीव. हे श्वासोश्वास करू शकतात, निर्जीव हे करू शकत नाही. श्वासोश्वास करू शकतात सजीव, निर्जीव श्वासोश्वास करू शकत नाही. कारण त्यांच्या शरीराची रचना सजीवांची त्या पद्धतीने झालेली असते. अगदी बरोबर. अजून काय विशेषता आहे? सजीवांना अन्नाची आवश्यकता असते. अगदी बरोबर. सजीवांना अन्नाची आवश्यकता असते. पैसे खूप छान उत्तर दिले. बघा, सजीवांना कशी गरज असते? अन्नाची पण गरज असते. अन्न. आता सजीवांना आणखी काही वैशिष्ट्य आहेत बरीचशी. तुम्हाला माहिती आहे, आपण हे केलं. सजीवांना जी काही अन्नाची गरज असते ती सजीवांची अन्नाची गरज. सजीव कशी वाढवतात बरं? किंवा सजीवांना अन्न कुठून मिळतं? सजीवांना अन्न कुठून मिळतं? तू सांग. मानव जातीला शेतापासून मिळतं आणि नाही का झाडं वगैरे असते त्यांना सूर्यप्रकाशापासून. अगदी बरोबर. खूप छान उत्तर दिलं. म्हणजेच सजीवांना बेस नाही. म्हणजे सजीवांना जे काही
अन्नाची गरज आहे, सजीवांची अन्नाची गरज वनस्पतींमार्फत भागवली जाते व पूर्ण केली जाते. याच क्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रकाश संश्लेषण. तर आजच्या तासाला आपण प्रकाश संश्लेषण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. घटकाचं नाव लिहून घ्यायचं आहे. प्रकाश संश्लेषण या घटकाचा आपण आजच्या तासाला अभ्यास करणार. बघा, जसं आता तिने सांगितलं की आपण सर्व जे काही सजीव आहोत या सजीवांना अन्नाची गरज असते. जसं मगाशी गाडीचं उदाहरण घेतलं की गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर इंधन तयार करते, त्या इंधनामुळे निर्माण झालेल्या उष्णतेनं गाडी पडते. सजीवांचं पण तसंच आहे की सजीवांना जर हालचाल करायची असेल, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, जगायचं असेल, बरोबर, वेगळ्या वेगळ्या क्रिया करायच्या असतील तर सजीवांना पण कशाची गरज असते? अन्नाची गरज असते. हे अन्न सजीव, हे अन्न सजीव वनस्पतीपासून मिळवतो. आपण सजीव सर्व आहोत, म्हणजे मनुष्य झालं, प्राणी झाले, वनस्पती झाल्या. वनस्पतीला सुद्धा स्वतःच्या अन्नाची गरज असते. कीटक झाले किंवा अगदी सूक्ष्मजीव सुद्धा झाले, सर्वांना अन्नाची गरज असते. आणि पृथ्वीवर अन्न निर्माण करणारा किंवा जे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात आणि ते अन्न इतरांना पण पुरवतात असा एकमेव घटक म्हणजे कोण आहे? तो म्हणजे वनस्पती. कसे काय वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात? कोण सांगेल मला? एका वाक्यात उत्तर आहे. कशामुळे वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात? सांग बरं. सूर्यप्रकाशाचा वापर करून. सूर्यप्रकाशाचा वापर करून काय करतात? वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता तुम्ही काय म्हणता किंवा सर म्हणतात की सर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि आपण सुद्धा जे काही अन्न खातो ते कुणी बनवलेलं असतं? वनस्पती. घरात तर माझी मम्मी सोबत बनवते, माझी मम्मी सोबत बनवते, मम्मी करते ना अन्न तयार. असं होऊ शकतं की नाही? असा एखादा प्रश्न पडू शकतो की नाही? पण काय फरक आहे बरं? कोण सांगेल नेमकं काय फरक आहे याच्यामध्ये? कोण सांगेल? सांगू शकता तुम्ही? विचार करा. एकच विद्यार्थी सांगते मगाचपासून, बाकीच्यांचं काय आहे? तू सांग बरं, येईल का सांगता तुला? वनस्पती चांगलं तयार करतात म्हणून त्याचे प्रोडक्ट इम्प्रोवाइज करते. म्हणजे आपण गहू अन्न तयार करण्याचं काम कोणाचं आहे? वनस्पतीचं. खूप छान. आणि तयार केलेल्या अन्नावर प्रक्रिया करण्याचं काम हा मनुष्य प्राणी करतो. केवळ मनुष्य प्राणीच असा आहे की जो तयार केलेल्या अन्नावर काय करतो? प्रक्रिया करतो. म्हणजेच मग त्याला शिजवतो, भाजतो, तळतो, उकडतो आणि त्याचे काय करतो? वेगवेगळे पदार्थ बनवून खातो. आई पदार्थ बनवते, आई पदार्थ तयार करते, अन्न तयार करत नाही. तर प्रकाश संश्लेषण याचा जर विचार केला आपण तर प्रकाश संश्लेषणामध्ये तुम्ही बघा की काही गोष्टी अंतर्भूत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? घटक तो म्हणजे काय? प्रकाश. प्रकाश पाहिजे, बरोबर. आणखी काय लागतं वनस्पतींना स्वतःचा अन्न तयार करायला? पाणी. अजून उत्तर द्यायचं नाही. पाणी, बरोबर. त्याचप्रमाणे अजून काय लागतं वनस्पतींना? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड, बरोबर. त्याला काय सूत्र आहे? CO2. कार्बन डायऑक्साईड लागतं. अगदी बरोबर. बस छान. आणखी वनस्पतींना हातू सांग. खत. खत लागतं. बरं ठीक आहे. खत लागतं म्हणजे खनिज म्हणता आपल्याला या ठिकाणी खनिजांची आवश्यकता असते, बरोबर. हातू सांग. आणखी काय लागतं? हरितद्रव्य. हे कुठं असतं माहिती का? बेसखाली. खूप छान उत्तर दिलं. काय नाव तुझं? बागेश्री. खूप छान. काय वाटतं बागेश्रीसाठी? वनस्पतींच्या पानामध्ये काय असतं? हरितद्रव्य असतं. आणि हे जे काय हरितद्रव्य आहे या हरितद्रव्यामुळे काय होतं? वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. बघा, वनस्पतीचा जर विचार केला, वनस्पतींची पानं कशी असतात? अशा पद्धतीनं खंडांना लागलेली असतात. त्या पानावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्या सूर्यप्रकाशाचं रूपांतर म्हणजे त्या सौर ऊर्जेचं रूपांतर, त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतं. कारण वनस्पतींच्या पानामध्ये काय असतं? हरितद्रव्य असतं आणि त्या हरितद्रव्यामध्ये काय असतं? स्टोमॅटो नावाचा
स्टोमॅटा नावाचा घटक असल्यामुळं तो काय करतो, सूर्यप्रकाश शोषून घेतो आणि सूर्यप्रकाश शोषून घेतल्यानंतर त्या सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये पिष्टमय पदार्थांमध्ये केलं जातं. आणि या दरम्यान वनस्पतींच्या पानांमध्ये छोटी 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 रंध्र असतात, छिद्र असतात, त्याला म्हणतात पर्णरंध्र. त्या पर्णरंध्रामधून काय होतं, कार्बन डायऑक्साईड त्या पानामध्ये प्रवेश करतो आणि या सर्व क्रियेमध्ये काय होतो, या सगळ्यातून ऑक्सिजन बाहेर पडतो, मोकळा होतो. म्हणजे जेव्हा वनस्पतींचा आपण विचार करतो, वनस्पतींच्या पानामध्ये काय पडतं, सूर्यप्रकाश पडतो. तो सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पानांमधून हरितद्रव्यातून शोषून घेतला जातो. त्याचवेळी काय होतं, वनस्पतीला कार्बन डायऑक्साईड येतो वातावरणातून आणि कार्बन डायऑक्साईड, हरितद्रव्य, टोमॅटा याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजन या ठिकाणी काय होतो, मोकळा होतो, निघून जातो आणि सौर ऊर्जेमुळं त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर हे रासायनिक ऊर्जेमध्ये होतं, पिष्टमय पदार्थांमध्ये होतं. अशा पद्धतीने वनस्पतींच्या पानांमध्ये काय साठवलं जातं, अन्न तयार होतं. ते अन्न साठवलं जातं आणि साठवलेलं अन्न पानापासून सर्व अवयवांना, पानापासून अगदी मुळापर्यंत सर्व अवयवांना पाठवलं जातं. आणि हे पाठवण्यासाठी वनस्पतींमध्ये काय असतात, विशिष्ट प्रकारच्या उती असतात. अन्न पाठवणाऱ्या उतींना काय म्हणतात, कोण सगळ्या वनस्पतीमध्ये, रसवाहिनी. अन्न पाठवणाऱ्या उती ज्या वनस्पतीमध्ये आहेत त्याला रसवाहिनी म्हणतात. तुमच्या घरामध्ये पाणी आणण्यासाठी घरामध्ये काय असतात, वेगळ्या पाईप टाकलेले असतात, नळ्या असतात. त्या नळ्यातून काय होतं, पाणी तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत येतं, टोटीमध्ये पाणी चालू होतं. तशा पद्धतीनं ह्या सर्व नळ्या किंवा या सर्व वाहिन्या या पानांकडून सर्व अवयवांमध्ये वनस्पतींना काय केलेले असतात, जोडलेले असतात. त्याच्यामुळं सगळीकडे अन्न मिळतं. पण हे एवढंच पुरेसं नाहीये, याच्या व्यतिरिक्त अजून काही घटक लागतात. काय लागतं, माती म्हणजेच खनिजे. माती शिवाय काय आहे, आणखी गोष्टीचं आपण काय केलं, पाणी. बरोबर, खनिजामध्ये काय काय लागतं रे, पोटॅशियम, फॉस्फरस, बरोबर. अजून काय लागतं, नायट्रोजन. हे 3 घटक लागतात. यालाच काय म्हणजे खनिज सुद्धा काय होतात त्यावेळी. त्याच वेळी खालून वनस्पतींची मुळं जी जमिनीच्या आतमध्ये पाण्याच्या शोधामध्ये गेलेली असतात, ती पाणी तर घेतातच, पाण्याबरोबर पाण्यात विरघळलेली जी वेगवेगळी खनिजे आहेत, ती खनिजे काय होतात, या मुळातून मूलगापामुळं पुढे येत जातात. बरोबर, फॉस्फरस झालं किंवा त्या ठिकाणी पोटॅशियम झालं किंवा अजून काही नायट्रोजन, हे सर्व वनस्पतींच्या मुळातून. क्षार वेगळे हे मुळातून, पाणी, क्षार, खनिजे हे मुळातून. आणि त्याच वेळी वरून सूर्यप्रकाश, पानांमधून सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, हरितद्रव्यामध्ये असणारा टोमॅटा, या सगळ्यांमुळं वनस्पती अन्न तयार करते. आणि या संपूर्ण क्रियेला काय म्हणतात, या संपूर्ण क्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश हा घटक महत्त्वाचा आहे, पाणी हा घटक महत्त्वाचा आहे, वनस्पतीच्या पानांमध्ये असणारं हरितद्रव्य महत्त्वाचं आहे, कार्बन डायऑक्साईड महत्त्वाचा आहे, त्यानंतर खनिजे आहेत, खनिजांमध्ये काय काय, पोटॅशियम आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या सगळ्यांनी मिळून काय म्हणलं जातं, प्रकाश संश्लेषणाची क्रिया चालली जाते. थोडक्यात काय, वनस्पती सूर्यप्रकाशाचा आणि जमिनीतील पाणी व खनिजे यांचा वापर करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करते, सूर्यप्रकाश, पाणी, खनिजे यांच्या मदतीने या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. लक्ष द्या, परीक्षेला प्रकाश संश्लेषण म्हणजे काय याच्यावर टिप्पणी येते. परीक्षेचे 2 ते 3 मार्क तुमचे कुठे जाणार नाही, त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कसं गांभीर्याने बघा या ठिकाणी. तर तुम्हाला माहित पाहिजे की आपलं पर्यावरण कसं काम करतं, कशा प्रकारे पर्यावरणामध्ये अन्न तयार होतं, कशा प्रकारे आपल्याला अन्न खायला मिळते, पर्यावरणामध्ये वनस्पतींच्या शरीरामध्ये कोणती प्रक्रिया घडते की ज्याच्यामुळं आपल्या वनस्पती अन्न तयार करतात. म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात. केवळ वनस्पतीच या पृथ्वीतलावर आहे की ज्या स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, शिवाय ते इतरांसाठी सुद्धा अन्न तयार करून
येतात. येते लक्षात. आता मला कोण सांगेल प्रकाश संश्लेषणासाठी महत्वपूर्ण घटक कुठले कुठले? काय बघता सांगायचं? तू सांग. प्रकाश, पाणी आणि खनिज. कोणता प्रकाश? हा प्रकाश पुरेसा आहे का? सूर्यप्रकाश, पाणी आणि खनिजे. आणखी काय लागतं बरं? तू सांग की एक गोष्ट राहिली. कार्बन डायऑक्साईड. अगदी बरोबर. छान. बेस खाली. बरोबर. हे घटक या ठिकाणी लागतात. आता हीच माहिती आपण एका आकृतीच्या माध्यमातून बघूया. दिसते सगळ्यांना तक्ता? बघा या तक्त्यामध्ये तुम्ही बघितला तर प्रकाश संश्लेषण या ठिकाणी सूर्य दिसतोय. बरोबर. सूर्याचा प्रकाश आलेला आहे. सूर्यप्रकाश. या ठिकाणी हवेत सगळीकडे ऑक्सिजन असतो. हा ऑक्सिजन काय होतो? आपोआप सगळ्यांना मिळतो. आपल्या सगळ्यांना ऑक्सिजनची गरज आहे. बरोबर. आणि तो ऑक्सिजन देण्याचं काम कोण करतो? या वनस्पती करतात. या ठिकाणी वनस्पतीची पानं आहेत. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड पण या पानावर सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाश पानावर पडला की पानातील असणारे हरितद्रव्य जे आहेत त्या हरितद्रव्यामुळे तो काय होतो? या ठिकाणी हरितद्रव्यामुळे तो जो काही प्रकाश आहे तो त्या ठिकाणी शोषला जातो आणि त्यासाठी कार्बन डायऑक्साईड पर्यावरणातून प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया होते आणि रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर सौर ऊर्जेचं केलं जातं आणि ते साठवलेले जे काही अन्न आहे ते संपूर्ण वनस्पतीच्या पानापासून ते मुळापर्यंत सगळीकडे पोहोचवलं जातं. त्याचवेळी वनस्पतीला खालून पाणी, पोटॅशियम, नायट्रोजन आणि फॉस्फरस वेगवेगळे क्षार खनिजे ही मुळातून उचलली जातात आणि मूळ दाबामुळे ती वर सगळीकडे पाठवली जातात. म्हणजे मुळापासून प्रौढापर्यंत, प्रौढ म्हणजे वनस्पतींचं वरचं टोक. या सर्व ठिकाणी काय केलं जातं? जमिनीच्या मुळातून पाणी, खनिजे, क्षार आणि पानांमधून अन्न पाठवलं जातं. हे काम करण्यासाठी रसवाहिन्या आणि जलवाहिन्या या स्वतंत्रपणे या वनस्पतीमध्ये कार्यरत असतात. ते तुम्हाला येत्या 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये बघायला मिळेल. येते लक्षात. आता तुम्हाला समजलं का प्रकाश संश्लेषण म्हणजे काय आहे? प्रकाश संश्लेषणाची क्रिया कशा पद्धतीने काम करते? कोणाला काही शंका आहे का? तर अशा प्रकारे आज आपण प्रकाश संश्लेषण हा घटक अभ्यासणार आहे आणि याच्यातून आपण काय शिकलो की आपण आपल्या पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे, वनस्पतींचं संगोपन केलं पाहिजे. कारण वनस्पतीच आहे की ज्या संपूर्ण जगाच्या पोशिंदा आहेत. आपण शेतकऱ्याला जगाच्या पोशिंदा म्हणतो, मात्र शेतकरी वनस्पतीचीच लागवड करतो, पिकांची लागवड करतो. त्याच्यातून आपल्या अन्नाची गरज भागवतो. त्यामुळे शेतकऱ्यापेक्षा पण महत्वाचं पुन्हा या ठिकाणी वनस्पती आहे, ज्याच्यामुळं संपूर्ण सजीव सृष्टी, प्राणीसृष्टी सर्वच हे काय करत आहे? सुख समाधानानं आनंदाने या ठिकाणी पोट भरून खात आहे. त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण करा, झाडांचं संगोपन करा, वृक्षतोड थांबवा आणि पर्यावरण वाचवा. धन्यवाद.